3 अपत्य असल्याने तुमच्या विरुद्ध तक्रार करून नोकरी घालवू अशी धमकी देत शिक्षकाला 10 लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। 3 अपत्य असल्याने तुमच्या विरुद्ध तक्रार करून नोकरी घालवण्याची धमकी देत 10 लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांविरुद्ध नांदेडमधील भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। तर 50,000ची खंडणी घेताना एका महिलेस रंगेहात पकडलाय। नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागणारे, चोरी, घरफोडी तसेच अवैध व्यवसाय चालवणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाते। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील वसूर येथील धोंडीबामुळे हे भारत माता ग्रामीण विकास माध्यमिक विद्यालय येथे सहशिक्षक आहे। त्यांना 3 अपत्य असल्याने माहिती अधिकार समितीच्या राज्याध्यक्षा वैशाली गुंजरगे, प्रशांत मुळे आणि अन्य दोघांनी तुम्हाला 3 अपत्य असल्याने तुमची नोकरी घालवू, तुम्हाला जेलमध्ये पाठवू अशी धमकी देत 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे। गेल्या काही दिवसांपासून खंडणी मागण्याचा हा प्रकार सुरू होता। दरम्यान या प्रकरणी धोंडीबामुळे यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि वर्कशॉप परिसरातील एका ज्यूस सेंटरवर 50,000 रुपयांची खंडणी घेताना वैशाली गुंजरगे हिला ताब्यात घेतलंय आणि या प्रकरणी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर भाग्यनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईचं पोलीस अधीक्षकांनी कौतुक केलं असून फरार आरोपींना अटक करण्याचे आदेश दिलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 नांदेड।